नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वन्य प्राण्यांकडून जर आपल्या शेतपिकाचे नुकसान झाले असेल तर त्यासाठी आपणास कशाप्रकारे अर्ज करायचा आहे आणि ही संपूर्ण प्रक्रिया आपण मोबाईलवरून कशाप्रकारे करू शकतो तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तसेच संबंधित जे शासन निर्णय आहेत त्याविषयीची देखील आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरवरती यायचे आहे। क्रोम ब्राउझरवरती आल्यानंतर आपल्याला गूगल ओपन करायचे आहे। गूगलवर आल्यानंतर आपणास अशा प्रकारे फॉरेस्ट महाराष्ट्र असे सर्च करायचे आहे। सर्च केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची वेबसाईट ओपन होईल, ज्यामध्ये खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला फॉरेस्ट पोर्टल यावरती क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता अशा प्रकारची आपल्यासमोर वेबसाईट ओपन झाली आहे। आपल्या मोबाईलला डेस्कटॉप साईट करून घ्या। डेस्कटॉप साईट कशी करायची तर त्यासाठी आपण बघू शकता, एक मिनिट मी दाखवतो कशा प्रकारे डेस्कटॉप साईट करायची। त्यासाठी आपण इथे क्लिक करा। इथे क्लिक केल्यानंतर थोडंसं स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला डेस्कटॉप साईट हे ऑप्शन दिसेल, ज्यामधून आपल्याला अशा प्रकारची साईट ओपन होईल मोबाईलमध्ये। यामध्ये आपण बघू शकता वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे झालेल्या पशु नुकसानाची नुकसान भरपाई मंजुरीसाठी आपण येथे क्लिक करू शकता। येथे क्लिक करून आपण त्याबाबत अर्ज करू शकता। त्यानंतर वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे व्यक्तीची जर जखमी झाला असेल व्यक्ती किंवा मृत झाला असेल त्यासाठी देखील आपण येथून अर्ज करू शकता। आणि जो लास्टचा पर्याय आपल्याला 5 नंबरचा पर्याय दिसत आहे, यामध्ये वन्य प्राण्यांच्या हानीमुळे झालेले पीक नुकसानीकरिता नुकसान भरपाई की मंजूर करणे यासाठी आपणास अर्ज करायचा आहे। तर येथे आपण क्लिक करून घेऊ। अशा प्रकारची वेगवेगळी इथे लिंक आहेत, वेगवेगळे टॅब आहेत, ज्यामध्ये आपणास ही 5 नंबरची टॅब ओपन करायची आहे। चला तर ओपन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल। आपण बघू शकता ओपन केल्यानंतर आपल्याला अशाच प्रकारची माहिती भरायची आहे, ज्यामध्ये अर्जदाराचे संपूर्ण नाव, मोबाईल नंबर आणि आधार नंबर भरायचा आहे। त्यानंतर आपल्या नुकसानीचा प्रकार, पीक निवडायचे आहे, पिकाची माहिती भरायची आहे। इथे बघू शकता आपण अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपल्याला भरून घ्यायची आहे। आपला तालुका असेल किंवा वन विभागाचं कार्यालय असेल, आपलं गाव असेल, ही माहिती भरायची आहे। आणि आपले गावाचे नाव जर आले नाही तर इथे आपण गावाचे नाव देखील टाईप करू शकतो। त्यासाठी मराठी कीबोर्ड वापरा। त्यानंतर घटना जी झाली आहे त्याची नोंद आपल्याला 48 तासातच द्यायची आहे, त्यामुळे ते घटनेचा दिनांक नोंदवा। कॅप्चा भरून सबमिट या बटनावरती क्लिक करा। समोर आपल्याला दिसेल खाली बँक डिटेल देखील भरायची आहे, ज्यामध्ये आपल्याला बँकचे नाव, त्यानंतर अकाउंट नंबर, अकाउंट होल्डर डिटेल्स आणि IFSC अशा प्रकारची माहिती भरायची आहे। आणि यानंतर आपण यामध्ये काही डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत। आपणास जर काही डॉक्युमेंट अपलोड करायचे असतील तर येथे आपण PDF स्वरूपात किंवाच आहे, तर ओनली PDF स्वरूपात आपण आपले आवश्यक जे डॉक्युमेंट आहे ते अपलोड करू शकता। अशा प्रकारचा अर्ज सबमिट करू शकता। त्यानंतर आपणास अर्ज सबमिट केल्यानंतर आपण अर्जाची पावती जतन करून ठेवायची आहे, ज्या माध्यमातून आपण ॲप्लिकेशन ट्रॅक देखील या पोर्टलवरून करू शकता। त्यानंतर हे बघा, इथे आपणास अर्ज केल्यानंतर जर कशाप्रकारे किती दिवसात आपल्याला काय काय प्रक्रिया असते ही माहीत करून घ्या। ज्यामध्ये बघू शकता तुम्ही वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे जर काही व्यक्ती जखमी झाला असेल तर त्यासाठी 15 दिवसात संबंधित विभागाने कारवाई करणे आवश्यक आहे। त्यानंतर खाली बघू शकता, स्क्रॉल केल्यानंतर थोडंसं यामध्ये बघा, वन्य प्राण्यांच्या हानीमुळे झालेल्या पीक नुकसानीकरता जी नुकसान भरपाई की मंजूर करणे आहे 30 दिवसाचा कालावधी आहे। अशा प्रकारची माहिती आहे आणि ही संपूर्ण माहिती आपल्याला संबंधित विभागाच्या पोर्टलवरती मिळून जाईल, अधिकृत अशी माहिती। यानंतर थोडक्यात आपण समोर बघणार आहोत, ज्यामध्ये आपण बघू शकता वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी जर झाली असेल, ज्यामध्ये वाघ, बिबट्या, अस्वल, हत्ती, रानडुक्कर इत्यादी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात माणसाचा जर मृत्यू झाला तर कुटुंबाला 25 लाख रुपयापर्यंतची तरतूद आहे। आणि ही बघू शकता तुम्ही, ज्यामध्ये तातडीची मदत म्हणून 10 लाख आहे आणि उर्वरित 15 लाख ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आहे। अशा प्रकारची माहिती आहे। ज्यानंतर आपण बघू शकता यामध्ये शेती पिकाचे जर नुकसान झाले तर त्यासाठी काय मदत आहे ते बघू शकता। जर रानडुक्कर, नीलगाय, हरिण, माकड किंवा इत्यादी जी प्राणी आहेत अशा प्रकारचे ज्यांच्या माध्यमातून शेती पिकाचे जर नुकसान झाले तर त्यासाठी नुकसान भरपाई की दिली जाते, ज्यामध्ये साधारणतः प्रति हेक्टरी अंदाजे 10,000 ते 50,000पर्यंतची मर्यादा आहे। आणि नुकसान पंचनाम्यावर आधारित ही रक्कम आपणास मिळते, म्हणजे जिथे काही नुकसान झाले आहे त्याबाबतची पंचनामा होतो। ज्यामध्ये पशुधनाची देखील माहिती आहे, ज्यामध्ये आपण बघू शकता गाय बैल जर असेल तर 30,000पर्यंत मर्यादा आहे, म्हैस असेल तर 40,000, शेळी मेंढीसाठी 6 ते 8,000 अशा प्रकारची माहिती आपणास समजते आहे। ज्यानंतर आपण खाली बघू शकता ही घटना जर जी झाली आहे, काही नुकसान वगैरे झालं असेल तर ही माहिती आपणास संबंधित विभागाला 48 तासात द्यायची आहे, अर्ज करायचा आहे।
त्यानंतर पंचनामा वगैरे होतो आणि आपल्यास ही रक्कम देण्याची कारवाई संबंधित विभागाकडून केली जाते. अशा प्रकारची माहिती होती मित्रांनो. चला तर आशा करतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल. आपण स्क्रीनवर एक बघू शकता शासनाचा निर्णय आहे, शासन निर्णय, ज्यामध्ये आपण वाचू शकता. आता हा सविस्तर शासन निर्णय मी आपणास खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, किंवा संबंधित जो विभाग आहे त्या विभागाच्या आपण संकेतस्थळावर जाऊन देखील हे शासन निर्णय बघू शकता. चला तर आशा करतो ही माहिती आपल्याला समजली असेल. काही अडचण आल्यास व्हिडिओच्या खाली कमेंट्स करा. चला तर धन्यवाद मित्रांनो, आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या अपडेट कट्टा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.